कोल्हारी ग्रामपंचायत हद्दीत पाणी पुरवठा करण्यासाठी बसवलेले ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा मध्यरात्रीच्या सुमारास चोरीस गेल्या असून यामुळे संपूर्ण हद्दीत पाणी पुरवठा खंडित झाला आहे। ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामपंचायत कर्मचारी सकाळी पाणी चढवायला गेले असता त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी ही बाब सरपंच विर्ले यांना सांगितली। सरपंच महेश विर्ले यांनी घटनास्थळी पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी नियोजितपणे हा ट्रान्सफॉर्मर मधून फक्त तांब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत। त्यांनी लगेच नेरळ पोलीस ठाणे व महावितरण यांना खबर दिली। संबंधित वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यामुळे त्यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली। नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असून सरपंच स्वतः पनवेल येथील महावितरण कार्यालयात गेले असून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। तसेच नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे। हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो चोरीला गेलेला, या संदर्भात काय सांगाल? कालच्या रात्री जवळजवळ 12च्या सुमारास आपलं पंप मशीन बंद करून आपली जे कामगार आहेत ते घरी गेले। त्यानंतर सकाळी 5:30 वाजता पंप चालू करायला आले, त्यावेळेस त्यांचं निदर्शन झालं की पंप चालू होत नाही। पाहिलं तर आपला ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला आहे। तसं आपण ती गोष्ट नेरळ पोलीस स्टेशनला कळवली आणि त्याची तक्रार पण त्यांच्याकडे दाखल केली, परंतु ही समस्या खूप गंभीर आहे। यापूर्वीपासूनच पॉवरचे म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम चालू असल्या कारणाने एक जो पाणी देण्यामध्ये आपलं सातत्य होतं त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पडत होता। तर आता हा नवीन प्रकार चोरीचा झाला आहे। तर आपण तात्काळ आता ह्या गोष्टीचं निवारण तर झालंच पाहिजे। आपल्याला नागरिकांना पाणी हे खूप अत्यावश्यक गरज आहे। त्यामुळे आता आम्ही तात्काळ जाऊन जे पनवेलचे अभियंता आहेत आपल्या महावितरणचे त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आपल्याला जो ट्रान्सफर आहे तो उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून नागरिकांची होणारी गैरसोय कुठेतरी टळेल। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।